Hello students, now today we are going to solve the problems on dissolution of partnership firm. This is the last topic of the partnership firm. Another retirement topic is there, but it is optional for admission. रिटायरमेंटचं आपण नंतर फार तर बघू प्रत्यक्ष ज्यावेळेस सुरू झालं तर, पण तोपर्यंत पुढचा प्रॉब्लेम नंबर 3 आहे हा, जो 10 मार्काला असणार आहे. डिझोल्युशन आणि त्याला ऑर असणार आहे बिल ऑफ एक्सचेंज. डिझोल्युशनचा टेक्स्टबुकमध्ये पहिला प्रॉब्लेम आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. गणेश and Karthik are partners sharing profits and losses equally. They decided to dissolve the firm on 31st March 2018. Their balance sheet was as under. डिझोल्युशन मध्ये सुद्धा तुम्हाला पार्टनरशिपची बॅलन्स शीट दिली जाईल. ऍडमिशन, रिटायरमेंट, डेट जसं आपण तिथं बॅलन्स शीट दिलेली आहे तसं इथं सुद्धा 31 मार्चची म्हणजे इयर एंडची बॅलन्स शीट दिली जाईल. आणि या ठिकाणी आपल्याला आता थेरीमध्ये आपण सर्व सांगितलेलं आहे, ते थेरीचे व्हिडिओ व्यवस्थित ऐका, दोनदा ऐका. एंट्री पण दिलेली आहेत कशा करायच्या, त्या लेजर अकाउंट पण दिलेली आहेत. आता ॲसेट्स आणि लायबिलिटीज. आता इथं डिझोल्युशनमध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या, वी हॅव टू क्लोज ऑल द बुक्स ऑफ अकाउंट्स. ऑल अकाउंट्स आर टू बी क्लोज. म्हणजे जी ॲसेट्स आहेत, लायबिलिटी अकाउंट आहे, ही सर्व अकाउंट काय करायची, क्लोज करायची. आणि क्लोज करायची याचा अर्थ काय, उदाहरणार्थ बिल्डिंग अकाउंट आहे किंवा ॲसेट अकाउंट, बिल्डिंग अकाउंट आहे, फर्निचर अकाउंट आहे, डेटर अकाउंट आहे, याचा डेबिट बॅलन्स आहे. ते क्लोज करायचं म्हणजे काय करायचं, क्रेडिट करून टाकायचं. टोटल 0 म्हणजे एक इक्वल होईल, अकाउंट क्लोज होणार. पण क्लोज करायचा याचा अर्थ काय की या सर्व ॲसेट्स रिलायझेशनला ट्रान्सफर करायचे. जे बिल्डिंग अकाउंट, फर्निचर अकाउंट, डेटर्स अकाउंट, जे डेबिट बॅलन्स असणार आहे त्याला काय लिहायचं, बाय रिलायझेशन अकाउंट, बाय रिलायझेशन अकाउंट, बाय रिलायझेशन अकाउंट. म्हणजे एंट्री काय झाली, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. दिस इज द फर्स्ट स्टेज इन द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. सो वी शुड ट्रान्सफर ऑल द ॲसेट्स एक्सेप्ट कॅश. Realization account debit to sundry assets account. To sundry assets account. And these assets are transferred at their book values. Book value याचा अर्थ काय, बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या किमती. मग बॅलन्स शीट मध्ये आता पहिले असेट कुठे बघा, बिल्डिंग. बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, फर्निचर, डेटर, स्टॉक, सर्व ॲसेट लिहून घेतलेलं आहे. डेटर्स, स्टॉक अँड बिल्स रिसिवेबल एक्सेप्ट कॅश. कॅश पण दिलेले आहे. कॅशचा बॅलन्स घ्या ओपनिंग, तर कॅश अकाउंट इथं आपल्याला ओपन करावं लागेल. कॅश अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅश अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4000. ॲसेट बघा, बिल्डिंग आपण ट्रान्सफर अमाऊंट घ्यायचं. फर्स्ट वी हॅव टू ट्रान्सफर ऑल द ॲसेट्स टू रिलायझेशन ऑन डेबिट साइड ॲट देअर बुक व्हॅल्यूज. कुठला प्रॉब्लेम असू शकतो. फर्स्ट यू हॅव टू ट्रान्सफर ऑल ॲसेट्स एक्सेप्ट कॅश ऑर बँक. तो बिल्डिंग किती आहे, 88,000. 88,000. 88,000. 12,000. 12,000. 32,000. 32,000. 24,000. 24,000. आणि बिल्स रिसिवेबल 4,000. टेक द टोटल ॲट आउटर कॉलमला. 88 ने भरा, 1 लाख, 1 32, 1 36, 1 56 आणि 4 1 60. 8 2 10 2 12 4 16 4 20. 4 3 7 आणि 8 आणि 8 16. 1,60,000. 1,60,000. सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर 1,60,000. झालं. ॲसेट्स सगळं ट्रान्सफर केले. ट्रान्सफर स्टेज. All assets are transferred at their book value on the debit side of realization account. कॅश अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स डेबिट लिहिलं, लायबिलिटी लिहिलं. लायबिलिटी बॅलन्स कोणता आहे, क्रेडिट. काय करायचं, डेबिट. लायबिलिटी अकाउंट डेबिट होणार आहे. ऑल
एक्सटर्नल लायबिलिटीज, आउटसाइडर्स लायबिलिटीज आर डेबिटेड अँड क्रेडिट कुठं रिलायझेशन अकाउंटला. सो बाय सन्ड्री लायबिलिटीज, सन्ड्री लायबिलिटीज कोणकोणते बघा. क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. क्रेडिटर्स बिल्स पेबल 18,400 आणि 5,600. 18,400 आणि 5,600. 18 5 23 24 24,000 24,000. All external liabilities are transferred to realization account. Sundry liabilities account debit to realization account. Then reserve fund. Reserve fund belongs to partners. It is accumulated profit. So that reserve, general reserve, reserve fund, or even credit side profit and loss account if there, then all these amounts are to be transferred to partners capital account. Capital account से पहले बैलेंस घ्या नेहमीप्रमाणे. बाय बैलेंस नॉट पहिले कॅपिटलचे बैलेंस घ्या आणि नंतर रिझर्व्ह फंड त्यांना डिस्ट्रीब्यूट करूया. इक्वल पार्टनर्स आहे 40-80. फर्स्ट ऍडमिशन प्रमाणे इथं सुद्धा कॅपिटलचे बॅलन्स घ्यायचे, याच्यामध्ये काय बदल नाहीये. रिझर्व्ह फंड तसाच बघा, ऍडमिशन मध्ये आपण तेच करत होतो. रिझर्व्ह फंड जनरल रिझर्व्ह कॅपिटलला क्रिएट करून टाका. बाय रिझर्व्ह फंड आहे. इक्वल पार्टनर्स आहेत. रिझर्व्ह फंड किती आहे 20,000 10,000 10,000 10,000 10,000 10,000 10,000. क्रेडिटर ट्रान्सफर केले, बिल्स पेबल ट्रान्सफर केलं, रिझर्व्ह फंड ट्रान्सफर केलं, कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर. दिस इज द ट्रान्सफर स्टेज. ठीक. ट्रान्सफर स्टेज केल्यानंतर खालती वाचायचं. कोणती स्टेज? रिलायझेशन स्टेज और डिस्पोजल स्टेज. वी हॅव टू सोल्ड आउट ऑल द ॲसेट्स इन द ओपन मार्केट और एनी पार्टनर कॅन टेक ओव्हर एनी ॲसेट. म्हणजे भागीदार या ॲसेट पैकी कोणती ॲसेट घेऊ शकतो आणि जर भागीदाराने कोणी घेतलं नाही तर ते मार्केटमध्ये विकायचे असते. आणि विकून जो पैसा येईल त्या पैशामधून आपल्याला हे लायबिलिटी द्यायला पाहिजे. आणि ही लायबिलिटी दिल्यानंतर कॅपिटल हे लायबिलिटी आहे. पार्टनरचं कॅपिटल सुद्धा आपल्याला रिफंड करायला लागणार आहे. ठीक आहे. आता खाली काय म्हटलं बघूया. सेकंड स्टेजला आपण जाऊ. रिलायझेशन स्टेज. ॲसेट्स वेअर रिलायज्ड ॲज अंडर रिलायझेशन. रिलायज म्हणजे काय? ॲसेट्स आर कन्व्हर्टेड इन टू कॅश, लिक्विडिटी. कॅश येणार. कॅश और बँक. इथं कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट आहे. टू ॲसेट अकाउंट येणार नाही इथं. सेल ऑफ ॲसेट. कारण इथे ॲसेट अकाउंट आहे का? नाही आहे. ते कुठं ट्रान्सफर केलेलं आहे? रिलायन्सला ट्रान्सफर केलं. आणि रिलायन्सला ट्रान्सफर केलं असल्यामुळं रिलायन्स अकाउंटच्या क्रेडिटला सगळं रिलायन्स ॲसेट येणार आहे. मग ज्या ॲसेट रिलायन्स केल्या कॅश येणार आहे. म्हणून काय द्यायचं? बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आता काय काय केले बघा. बिल्डिंग, डेटर, स्टॉक आणि बीआर. अगोदर सर्व हे डायरेक्ट कसं अमाऊंट लिहिलं तर काय प्रॉब्लेम नाही. बिल्डिंग किती आहे 82,000. कसं लिहा? अगोदर ॲसेट लिहा, नंतर अमाऊंट लिहा. डेटर्स 22,000. डेटर्स. स्टॉक 20,000. बिल्स रिसिवेबल 3,200. 3,200. 1 2 3 4. 1 2 3 4. बिल्डिंग 82,000. डेटर 22,000. स्टॉक 20,000. बिल्स रिसिवेबल 3,200. या विकलेल्या आहेत. आता राहिला बघा, एक राहिलेला आहे.
कुठलं फर्निचर राहिलेलं आहे ते पुढे सांगितलं असेल, टेकन ओव्हर केलं असेल. बघा हे बघा जेवढं कॅश रिलाइज झालं तेवढं बघूया किती बेरीज होते. 82 200 3 2 5 आणि 2 7 5 आणि 8 13 82 18 4 82 7 3 2 5 आणि 8 13 बरोबर. 1,37,200 1,37,200. कॅश अकाउंट डेबिट. हे बघा कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. आता इथे सर्व डिटेल येण्याची गरज नाही. ऍसेट रिलायझ तर म्हटलं चालेल, काय गरज नाही. पण 1,37,200 1,37,200. एंट्री काय? कॅश अकाउंट डेबिट. हे बघा कॅश अकाउंट डेबिट 1,37,200. टू रिलायझेशन अकाउंट 1,37,200. जर्नल लेजर नेहमीप्रमाणे ऍज युजल. आणि पुढे काय म्हटलं बघा, गणेश ऍग्रीड टू टेक ओव्हर फर्निचर. हे बघा हे जे फर्निचर आलेलं आहे 12,000चं, हे 12,000चं फर्निचर गणेशनं 10,000ला घेतलेलं आहे. आता इथे लॉसचं वेगळं दाखवायचं नाही. 12,000 डेबिट आहे, 10,000 क्रेडिट होणार आहे. दोन इथे ऑलरेडी तो लॉस ऍडजस्ट झालेला आहे. ठीक आहे. कोणी घेतलेला आहे? डेबिट द रिसिव्हर. कोणी घेतलं? पार्टनर गणेश. बाय गणेश कॅपिटल अकाउंट. गणेश कॅपिटल अकाउंट दिल्या. फर्निचर टेकन ओव्हर. फर्निचर टेकन ओव्हर. कितीला घेतलं? 10,000. 10,000. गणेश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन. गणेश अकाउंट डेबिटला टू रिलायझेशन. तिथे परत फर्निचर भरण्याची गरज नाही. टू रिलायझेशन अकाउंट एका ठिकाणी म्हटलेलं आहे. 10,000 डेबिट आहे का, मी त्याला 10,000 देणं कमी होईल, कारण त्यानं फर्निचर घेतलेलं आहे. कॅपिटल त्याला पैसे कमी द्यावे लागतील. फर्निचर किती? 10,000. ऍसेट सर्व रिलॅक्स झाल्या. एक हे कोणी घेतलं? गणेशने घेतलं आणि बाकी सगळे ऍसेट विकून टाकले. ठीक आहे. ऍसेट रिलॅक्स झाल्या. आता या आलेल्या पैशातून काय करायला लागेल? लायबिलिटीज पेड करायला लागेल. आता इथे काय म्हटलं? रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹2,000. रिलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 रुपये दिल्याची एंट्री केलेली आहे. पण या लायबिलिटीजचं काय झालं? हे काहीही दिलेलं नाही. पण जरी काही दिलेलं नसलं तरी सुद्धा वी हॅव टू मेक पेमेंट ऑफ द एक्सटर्नल लायबिलिटीज फर्स्ट. जे आपले क्रेडिटर्स आहेत, आउटसाइडर्स, जे बाह्य लोकांचं देणं आहे, ते देणं पहिलं द्यावं लागेल. आणि त्यामुळं इथे काय लिहायचं? पेमेंट ऑफ लायबिलिटीज. पेमेंट ऑफ लायबिलिटीज एंट्री काय? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट विथ टू कॅश अकाउंट आहे. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जर काही देणं असेल फुल अमाऊंट पेड करायची. क्रेडिटर्स किती? 18,400. सन्ड्री क्रेडिटर्स किंवा क्रेडिटर्स 18,400. बिल्स पेबल 5,600. बिल्स पेबल 5,600. आणि इथंच ते पण केलं. रिझर्वेशन एक्सपेन्स काय वेगळी एंट्री करायची गरज नाही. काही ठिकाणी वेगळी केली आहे. ह्या लायबिलिटी आहे आणि तो रिलायझेशन एक्सपेन्सेस आहे. वेगळी एंट्री केली तरी पण चालेल, काय एकत्र केली तरी चालेल, दोन्ही बरोबर आहे. पण ह्या लायबिलिटीज आहेत आणि तो एक्सपेंडिचर आहे, म्हणून एक्सपेंडिचरची एंट्री वेगळी होईल. एंट्री तीच होणार आहे टू कॅश अकाउंट. रिलायझेशन एक्सपेन्सेस कंसामध्ये लिहा. रिलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझर्वेशन एक्सपेन्सेस. रिलायझेशन एक्सपेन्सेस. रिलायझेशन एक्सपेन्सेस ही लायबिलिटी आहे. या लायबिलिटीज पेड केलेल्या आहेत आणि ह्या रिलायझेशन एक्सपेन्सेस किती पेड केले बघा? 2,000 आहे. टोटल काय 26 गेलेले आहेत. किती लक्षात घ्या? टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट क्रिएट करून टाका. बाय रिलायझेशन, बाय रिलायझेशन.
रिलायझेशन अकाउंट 24,000 आणि 2,000. 24,000 आणि 2,000. चला लाईव्ह डे पेड केल्या, रिलायन्स एक्सपेन्सेस पेड केलं. आता हे अकाउंट क्लोज करायचं. शक्यतो रिलायन्सला लॉस येतो कारण भागीदारी संस्था बंद करावी लागते. ॲसेट विकतो. ॲसेट शक्यतो बुक व्हॅल्यूपेक्षा ॲग्री व्हॅल्यू कमी असते. 90% रिलायन्स लॉस असतो पण तरी बेरीज करायची. एबिटस बेरीज इथं शक्यतो जास्त असते. नॉर्मली रिलायन्स लॉस, पण इथं नेहमीप्रमाणे अकाउंट लेजर क्लोजिंग आहे का नवीन नाही आहे. 60 आणि 24 184 180 60 84 180 1,86,000 1,86,000 आणि लॉस येणार आहे किती तर बघूया. ते 10 1,47 27 आणि 4 51 1,71 200 येते मला वाटतं. 1,71 2 आणि 8 इकडं बाहेर काढल्यानंतर इक्वल लॉस करायचा आहे. 2 8 10 5 12 12 आणि 4 12 आणि 4 16 3 3 6 आणि 6 आणि 2 8 8 एकाचा 1 24,800 24,800 रिलायझेशन लॉस बाय कॅपिटल अकाउंट्स. बाय कॅपिटल अकाउंट्स गणेश आणि कार्तिक इक्वल पार्टनर्स. किती 12,400 12,400 24,800 रिलायझेशन लॉस आहे. कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन इथे फक्त कसं लॉस घेऊ बाय रिलायझेशन अकाउंट लॉस ऑन रिलायझेशन किती 12,400 12,400 12,400 12,400 रिलेशन लॉस ट्रान्सफर केला. आता कॅपिटल बॅलन्स बघा दोन्ही बाजूला मला त्यांचं ट्रेड बॅलन्स आहे आणि त्यामुळे दोघांना सुद्धा पेमेंट करावं लागेल. यामध्ये दोन्ही पार्टनर्स बघा इथे सही काय नेहमीप्रमाणे कॅपिटल बॅलन्स आहे पण इथे बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होणार नाही तर काय होईल पेमेंट करायचं आहे. ऑल अकाउंट्स आर क्लोज. कॅपिटल अकाउंट्स आर आन्सर टू बी क्लोज बाय मेकिंग फायनल पेमेंट. आणि समजा एखाद्या भागीदाराचा डेबिट बॅलन्स असेल तर त्याला पहिले कॅश आणावं लागेल कारण त्यांनी कॅश आणल्याशिवाय दुसऱ्याला देता येणार. म्हणजे ज्याचा बॅलन्स डेबिट आहे लक्षात घ्या. इथं सुद्धा कॅपिटलची सेटलमेंट करताना एंट्री पहिली कुठली करायची लेजर पोस्टिंगला काय अडचण नाही आहे. लेजरला काय पहिलं कुठलं नंतर कुठलं काय कळत नाही पण जर्नल एंट्री ज्यावेळी विचारली जात असते कारण जर्नल किंवा लेजर दोन्ही काय विचारलं. मग ज्या कॅपिटलवरती डेबिट बॅलन्स आहे त्याला पहिले कॅश आणायचं आणि ती एंट्री पहिली करायची आणि ज्याचा कॅपिटलला क्रेडिट बॅलन्स आहे त्याला त्याचं फायनल पेमेंट करून त्याचं अकाउंट क्लोज करायचं. ठीक आहे. दोघांचे क्रेडिट आहे 40,050 80,090 50,000 90,000 काही एक ऍसेट टेकनवर केली एंट्री करायची राहिले मला वाटतं. इथं एकाचं कॅपिटल अकाउंट आहे लाईव्ह टेकनवर 40,050 80,090 लाईव्ह टेकनवर ऍसेट टेकनवर डेबिट केलेलं आहे. फर्निचर 10,000 आहे 50 आणि 90 50,000 90,000 12 22,400 22,400 मध्ये किती राहणार बघा 27,600 27,600 आणि 90 मधून 12 गेले 77,600 27,600 77,600 हे
काय केलं बघा, ही एंट्री काय, गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट, गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, इथं आपण खाली गेलं 27,600, इथे टू कॅश अकाउंट अमाउंट खाली गेली 27,600 आणि 77,600, 27,600 77,600 कॅश अकाउंट क्रेडिट 1 गणेश कॅपिटल अकाउंट आणि 1 कार्तिक कॅपिटल अकाउंट. 27,600 गणेश 27,600 आणि हा किती 77,600. आणि ही सर्व फायनल एंट्री केल्यानंतर लक्षात घ्या, डिझोल्युशन मध्ये कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट हे ऑटोमॅटिकली क्लोज व्हायला पाहिजे. मग आपलं सगळं कॅल्क्युलेशन बरोबर आहे, थेरॉटिकली बरोबर आहे, थेरॉटिकल ना न्यूमेरिकली बरोबर आहे, अरिथमेटिकली बरोबर आहे ना. बरोबर असेल, चूक जर आपण डबल हे झालं तर प्रॉब्लेम बरोबर याचं नाही आहे, पण जे आपण केलं त्याचं डबल एंट्री झालेली आहे. इथे बघा 37,4 1,41,200. फायनली आपलं कॅश किंवा बँक अकाउंट इथं टॅली व्हायला पाहिजे ज्यावेळी आपण फायनल कॅपिटल पार्टनर्स अकाउंट सेटल करतो त्या. ही बेरीज सुद्धा 1,41,200 त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. बघा 6 आणि 6 12, 8 आणि 7 15 2 17 आणि 4 21, 9 2 11 आणि 2 13 1 31 होते का. आता ऍसेट रिलायन्सची 1,27 आहे, 1,27,200, बाकी सगळं बरोबर आहे. इथं फक्त एक हातचाच हे झालं, त्यावेळी तो 10,000 फरक होता. ठीक आहे, एक ऍसेट रिलायन्स ती 1,27,200, 1,27,200 आणि इथं 1,31,200, 1,31,200. इथे लक्षात घ्या, कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट शेवटची एंट्री म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ज्यावेळी आपण सेटल करतो, डेबिट असेल तो कॅश आणणार, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, क्रेडिट आहे पार्टनर्स कॅपिटल टू कॅश अकाउंट, या दोन एंट्री केल्या की कॅश अकाउंट आपलं पूर्णपणे बंद होतं. म्हणजे कोणाचं देणं घेणं नाही, पार्टनरला पण त्या ठिकाणी सर्व पैसे दिलेले आहेत, बँकेतही पैसे शिल्लक नाही. थँक्स.